नमस्कार, कुमुदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. 14 एप्रिल रोजी देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळीकडे साजरी केली. पण निप्पाणी तालुक्यातील सौंदलगा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बिवशी गावामध्ये अनेक दिवसापासून प्रवाहपीडित दलितांच्यावर अन्याय झालेला आहे. प्रवाहामध्ये त्यांची घरं वाहून गेली. कित्येक वर्ष झालेत ते बेघर झालेले आहेत. त्यावेळेला काका पाटील आमदार असताना काही घरं सँक्शन करून झाली, पण ठराविक लोकांना मिळाली. दलितावर अन्याय झाला असा आरोप धर्मा ग्रुपच्या अध्यक्ष आर कीर्तना यांनी केलेला आहे. अनेक प्रयत्न झाले पण दलितांना काही मार्ग मिळालेला नाही. पण आता काका पाटलानंतर आता उत्तम पाटील हे आशेचे किरण त्यांना दिसत आहेत. नमस्कार. निप्पाणी तालुक निप्पाणी मतक्षेत्र सौंदलगा ग्रामपंचायत बिवशी हद्दीमधील पूरग्रस्तांसाठी घरं काकासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणले. परंतु काही मोजक्यांना ती घरं मिळाले, पण दलित समाजाला नाही मिळाले. तरीही अनेक आमदार येऊन गेले, पण त्या वसाहतीसाठी कोणी लढा लढला नाही. उत्तम पाटील साहेब, तुम्ही एक आशा किरण वाढताय. त्या क्षेत्रामध्ये तुमचे कार्यगीत चांगले आहेत. जर तुम्ही वेदगंगेच्या काठेवर असलेल्या दलित बांधवांना विश्वासात घेऊन आश्वासन केल्यास, तर मी धर्मा ग्रुपच्या अध्यक्षा नात्यानं तुम्हाला आव्हान करू इच्छितो की पुरा दलित समाज तुमच्या पाठीशी उभी राहील. उत्तम पाटलांना ते आव्हान करतायत. धर्मा ग्रुपच्या अध्यक्षा उत्तम पाटील, तुम्ही बिवशी गावामध्ये यावं, पाहणी करावं, दलितांना विश्वासात घ्यावं की तुम्ही निवडून आल्यानंतर दलितांची ही झालेली गळचेपी किंवा त्यांच्या झालेला अन्याय दूर तुम्ही करताना असं आश्वासन दिल्यास बिवशी गावातील दलित, संपूर्ण दलित तुमच्या पाठीशी उभे राहतील, असे आव्हान धर्माग्रुपच्या अध्यक्ष आर कीर्तना यांनी केलेलं आहे. कुमुदा टी व्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव. नमस्कार.